बघा कशी महाराणी एसी लावून झोपली. घरातली सून दिवसभर त्या किचन मध्ये उभी राहते, सगळ्यासाठी जेवण बनवायचं गरमीमध्ये उभं राहून, आणि त्यांची ही लेक दिवसभर आराम करते. आता मला वाटायलंय की ही माझ्या नंदचिन्मया सासूची काहीतरी चाल आहे. अरे सासर घरी जर हिची डिलिव्हरी झाली असती तर इतक्या दिवस हिला कोणी आराम करू दिला असता का? इथं येऊन 6 महिने झालेत यांना. 4 महिन्याचं लेकरू होतं पोटात तेव्हा आल्या होत्या. 5 महिन्यापासून यांच्या मागं पुढं फिरायली, एवढी यांची सेवा केली. आता डिलिव्हरी होऊन गेलं इतक्या दिवस झालं तरी बाई काय कोणतं कामाला उठणार ना काही नाही. इतक्या दिवसाची सेवा राहते का कुठं? आणि अजून पण ह्या रूम मध्ये एसी लावून फुल झोपते बाई, आराम करते. बाईला कशाचं तर टेन्शन नाही. कितकायला बिल येत आहे या एसी मुळे. ती एसी दिवस रात्र चालूच, वाऱ्यासारखं ते मीटर पळायले. यांना काय टेन्शन, यांना थोडीच काही फरक पडणार आहे. थोडीच नाही यांचा नवरा इथे येऊन पैसे आणून द्यायला आम्हाला. इथं तर माझा नवरा कमाई करतो ना, चिंता तर मला होणार. ताई, ओ ताई. वहिनी काय झालं? काय काम होतं का? का असंच वरडू लागल्या का? आता तुम्हाला बोलणं पण माझं वरडल्यासारखं वाटायलं की काय? ताई तुमचा रूम किती थंड झालाय. कधीपासून एसी चालू आहे? तुम्ही एसी लावून बसले आणि ते फॅनही चालू आहे. तसं तर तुमची डिलिव्हरी झालेली आहे, लहान लेकरू आहे आणि तुम्ही एसी लावून बसले. अहो तुम्हालाही थंडी लागल आणि त्या लेकरालाही थंडी लागल की मग त्या दवाखान्यात चक्कर टाकावं लागतील. वहिनी पहिले फॅनच चालू होता, एसी मी तर आता लावलाय. हो खूप गरमी लागत होती म्हणून लावला. ताई तुम्ही तर म्हणाले आता एसी लावली. लाईट बिल एवढ्याला यायलंय की अर्धी पगार त्याच्यातच चालली, अर्धाईली पगार ती बिल भरण्यातच चालली. ताई घर ना विचार करूनच चालवावं लागतं, असं नाही की जसं तुम्ही विचार करताय तसं. वहिनी माझ्यामुळेच लाईट बिल एवढ्याला यायले का? मीच एसी चालवायले का घरामध्ये? तुम्ही चालवत नाही का? तुमच्यामुळे येत नाही का? मला गरमी होते ताई, कारण घरातले सगळे काम मी करते. तुमच्यासारखी अशी मी दिवस बसून राहत नाही, जसं की तुम्ही आता आराम करूनच उठल्या. माझ्या घरात राहून मलाच आकड दाखवते. लाईट बिल भराव माझ्या नवऱ्यानं आणि एसी चालवावी ना. वहिनी तर एकही संधी सोडत नाहीत मला ऐकवण्याची. आणि जर वहिनी माझ्यासोबत असंच करत राहतील तर मी कशी राहू शकेल इथे? सासर घरी जाऊ नाही शकत आणि माहेरात अशा टेन्शनमध्ये कशी राहू? माझं सोडा, मी तर राहून जाईल, पण माझ्या लेकराचं कसं होईल? राधिका, ए राधिका, उपमा बनवू तुझ्यासाठी? आई आता नको, आता भूक नाही मला. काय झालं? तू अशी चुप का बसली? तुझा असा कसा चेहरा उतरल्यासारखा वाटतोय मला? काही नाही आई, आई मला लय झोप येत आहे. बस मला थोड्या वेळ झोपू दे. बरं बाई झोप मग. अगं लेकरू कवापासून झोपले? दूध बीत पाजवलं की नाही त्याला? आई आता झोपले, उठलं की पाजते बघ. बरं ठीक आहे, कर तोपर्यंत तू आराम. मला माहित आहे बाई तू काय विचार करत आहेस ते. पूर्ण 6 महिने झालेत माझ्या पोरीला इथे येऊन, पण तिच्या सासर घरून तिला एका जणाचा पण फोन आला नाही आतापर्यंत. अरे लेकरू पण 1 महिन्याचं झालं, पण अजून जावयानं सुद्धा विचारलं नाही. पूर्ण दिवस माझं लेकरू या रूम मध्ये झोपलेलं राहते. जाणार तरी कुठं? आजूबाजूच्या बायका अलग सलग बोलत राहतात, कशाहून ना कशाहून तरी टोमणे चालूच राहतात त्याची. आणि आता तर शिला पण एक भी संधी सोडत नाही माझ्या पोरीला टोमणे द्यायची. राधिका हे घे 10,000 रुपये. तू आणि शीला मार्केटमध्ये जा, काय शॉपिंग बिपिंग करायची असेल तर करा, काय लागत असेल तर घ्या, आणि पैसे कमी पडले तर मला फोन करा, अजून पाठवतो मी. आणि हा राधिका बाळासाठी काहीतरी घेऊन ये. बरं ठीक आहे आई. अरे आले का तुम्ही? तसं बघायला गेला तर खूप वेळ लागला तुमच्या दोघीला. तुम्ही बसा, थकले असाल. स्वयंपाकाचं काय टेन्शन घेऊ नका, सगळा स्वयंपाक झालाय. अरे तुम्ही दोघी काय टेन्शन मध्ये दिसताय? चेहरे का लटकलेत तुमच्या दोघीचे? काय झाले की काय? आई त्या मार्केटमध्ये ना सुजाता ताई भेटल्या होत्या आणि त्यांनी ना ताईच्या सासरचा टॉपिक सुरू केला. बस मग ताईचा तेव्हापासून मूडच खराब झाला. आई तू सांग मी कशी जाऊ सासरला? माझं बाळ 2 महिन्याचं झालं तरी पण अजून याच्या पप्पाने माझं तर सोडा पण माझ्या बाळाला पण विचारलं नाही. आई
मला पण जावं वाटते माझ्या सासरी. माहेरात राहायला कोणत्या लेकीला चांगलं वाटते, पण ते घेऊन जायला तयारच नाहीत, नांदवायला तयारच नाहीत. मग मला सांग, मी कुठे जाऊ? आई, मला याच्यानंतर तू बाहेर जायला सांगू नको. मला काही नाही पाहिजे आई. राधिका, तू तर तिथं उभी होतीस ना, तू बोलायचं असतं काहीतरी तिला. राधिका, तुला माहित आहे ना काय झाले तुझ्या नंद सोबत ते, तर तू तर काही बोलू शकली असती ना. घरात तुझं तोंड लय चालतंय, बाहेर पण बोलायचं असतं की. आई, मी कोणाकोणाला काय काय बोलणार? आणि तसे बघायला गेलं तर तिथं आम्ही दोघी जणी खरीदारी करू लागलो. मग त्यांना वाटलं ताई आपल्या सासर घरीच चालल्यात काय की, आणि त्यांनीच विचारलं होतं ताईला, शीला सासरी चाललीस की काय म्हणून, आणि ताई म्हणल्या नाही. आणि तसे बघायला गेलं की त्यांचं वय किती आहे जास्त, मी कसं बोलणार त्यांना आरतुर. आणि तसे बघायला गेलं तर तुम्ही म्हणता ना की कुठे गेलं की भांडणं करत राहते, सारखे सुरूच राहतात तुझे भांडणं. आई, कोणी तुमच्या तोंडावर बोलणार नाही, पण तुमच्या माघाऱ्या सगळे बोलायले तर कोणाकोणाला उत्तर देत बसता तुम्ही. तुझ्या काऊन लक्षात येईना झालंय ग जे तुला मी सांगायले ते. राधिका, जर घरातच असं बोलणं होत असेल ना तर लोकांना संधी भेटते बोलण्याची. तू जर तवाच्या तवाच बोलली असती ना तर पुन्हा तिची हिंमत झाली नसती असं काही बोलण्याची. या लोकायला काही कामधंदे नसतात. पहिले यू बसत गेल्या माझ्याजवळ, म्हणत गेल्या 22-23 वर्षाची पोरगी झाली ना अजून लग्न केलं नाही. हो ना आई, मग बरोबर आहे त्यांचं. त्या बाह्याना आधी चुकीच्या होत्या ना, आता आहेत. आई, कोणत्याही पोरीचं वेळेवर लग्न झालं ना ते बरोबर असते. तुम्ही ताईचं जरा लवकर लग्न केलं असतं ना तेव्हा त्यांनी बरोबर संसार केला असता. आता त्या एवढ्या वयानं मोठ्या झाल्यात, ह्या कोणाचं ऐकत नसतील. तिथं सगळी चूक थोडी ना सासरची असेल, काही ना काहीतरी चुका यांच्या पण असतील ना. ताई, तुम्ही का असं लोणचं पसरून ठेवले? अरे याच्यापेक्षा फारकत घेऊन व्हा ना बाजूला. नाहीतर ताई स्वतःच्या घरी जाऊन नातं टिकवा. आई, उद्या चालून ह्या प्रॉपर्टीत हिस्सा मागतीला. आम्हाला तर हे माहीतच नव्हतं. माझे आई वडील तर नुसते टेन्शन मध्ये होतं. ताई, माहेरात पोरगी येताना जाताना चांगली वाटते, ना की 7-7, 8-8 महिने राहायला. तुम्ही मला बघा ना ताई, मी किती वेळा जाते माझ्या माहेरामध्ये. मला पूर्ण 1 वर्ष झालं मी माझ्या माहेरात गेले नाही, आणि गेले तरी मी 4 ना तर 5 दिवस राहते आणि लगेच वापस येते. एवढे दिवस तर कोणी राहत नाही. आई, जर ताई तुम्हाला सासर घरी जायचं नसेल तर फारकतीचा विचार करा. ताई, मी तर घरातलीच व्यक्ती आहे. तुम्ही काय विचार केला ते मला सांगा. जाणार हा, नाही जाणार हा, काय विचार केलाय काय नाही मला सांगा. तुमचा विचार केला की मला टेन्शन येते. एक काम करा, माझं ऐका. एकदा तुमच्या सासरी जा, त्यांचा नातू आहे तुमच्या सोबत, कुठं तुम्हाला घराच्या बाहेर काढणार होतं. थोडं काही बोलत असतील तर ऐकून घ्यायचं. ह्या भानगडी सोडवावं लागतील ना ताई. आणि तसं बघायला गेलं तर कोणत्या घरामध्ये भांडणं होत नाहीत. भांड्याला भांडं लागतच राहते आणि भांडणं होतच राहतात. तुला तुझ्या माहेरातून लय चांगली पट्टी शिकवून पाठवले नाही का? तुला बरं टेन्शन आलंय माझ्या पोरीचं, आणि तुझ्या घरच्यांना पण. आम्हाला नाही टेन्शन एवढं. तू हे सांग ना की तुला प्रॉपर्टीचं टेन्शन यायलंय, आणि तू सांगणार माझ्या पोरीला का तिनं फारकत घेवाव का भानगडी सोडवाव म्हणून. तर मग आई, माहेरातही राहायचं पोरीचं वय राहते. वहिनी, आज तुम्हाला एवढं बोलणं येत आहे कारण तुम्हाला तुमचं सासर खूप चांगलं भेटलंय. तुम्हाला काय माहित माझ्या सासरच्या घरचं. तुम्ही स्वतःच विचार करा वहिनी. मला पूर्ण 7 महिने झाले मी तर आहे. त्यांनी एक वेळ सुद्धा मला फोन केला नाही. अव माझं सोडा, त्यांनी स्वतःच्या एका लेकरासाठी तरी कॉल करावा असता की नाही. मी काय काय सहन केलं हे फक्त माझं मला माहित आहे वहिनी. आणि वहिनी, मी पण इथे राहून काही खुश नाही. मला नेहमी भीती वाटते. मला वाटते जर कोणी आजूबाजूचं आलं, कोणी पाहुणे राहुणे आले तर काय विचारतील मला, आणि मी काय बोलू त्यांना. वहिनी, मी तर राहून खुश नाही. आई, पाहुण्याहून आठवण आली. आत्याबाई येणार होता काही दिवसासाठी राहायला इथं. तुम्ही फोन उचलला नाही ना, ताईनं फोन उचलला. मग त्यांनी माझ्याजवळ केला. मला म्हणू लागल्या उद्या परवा दिवशी येते म्हणून. आता तुम्ही मला सांगा, त्यांनी जर मला विचारलं तर ताई काहून जात नाही म्हणून, मला तर खरं सांगावं लागेल ना. ताई जायला बघतच नाही, ताई इथंच राहत आहेत. आत्याबाईला जर ह्या गोष्टी माहीत झाल्या तर दूरपर्यंत फोन करू करू सांग तिला. राधिका, घरातली गोष्ट तू पोटात नाही ठेवू शकत का? नको सांगू ना आत्याबाईला. असं सांग की शीला आताच आली काही दिवसासाठी म्हणून. सगळं सांगायची काही गरज नसते ग राधिका. हो आई, तुम्ही म्हणताय तसं करेल मी. आता सासूच्या नंदाच्या पुढे थोडी जाता येते मला, राहायचे नाही या घरामध्ये. पण उद्या चालून आत्याबाई घराच्या बाहेर तर पडतील ना, गल्लीत तर जातील ना, तेव्हा तर त्यांना माहीतच पडेल ना. खरं सांगायला गेलं ना आई, तर अशा गोष्टी लपत नसतात. वहिनी, हे कसं बोलताय तुम्ही? पोरीसोबत जर सासरी वाईट साईड झालं
तर तिने माहेरात येऊ नये तर कुठे जावं? वहिनी, लोकांच्या घरात ऐकलं होतं की पोरगी बहीण घरात असल्यानं भांडणं होतात म्हणून, पण मला माहित नव्हतं माझ्याच घरी माझी अशी हालत होईल म्हणून. ताई, आज तुम्हाला माझ्या गोष्टी वाईट लागत असतील, कडू वाटत असतील, पण उद्या चालून तुम्हाला माझ्या ह्याच गोष्टी आठवतील, चांगल्या वाटतील. हे मला सांगायचं काम पडून होतं. हे आईनेच तुम्हाला सगळं सांगायचं असतं की पोरगी माहेरात चांगली वाटत नाही, ती सासरीच चांगली वाटते. आणि ताई, जर तुम्हाला तिथं जायचं नसेल, तुमच्या घरचे तुम्हाला घेऊन जात नसतील, तर तलाक घ्या आणि बाजूला व्हा आणि दुसरं लग्न करा आणि जा सुखानं तिकडं. राधिका, खबरदार बघ आता माझ्या पोरला काही बोलशील तर. लय झालं तुझं बोलणं, कधीपासून बोलतच राहिलीस. काय शिकवून पाठवलं तुझ्या आई बापानं? अरे इतके दिवस झालं त्या लेकराच्या बापाने एक फोन करून विचारलं नाही. राधिका, मी तुला असं काही बोलत नाही, आणि जर मी तुला काही बोलले ना तितक्यात तू तुझ्या आई वडिलांना फोन करतीस. आणि माझी पोरगी, तिचं बिचारीचं नशीबच खराब. अगं राधिका, तिला शांत सुखानं राहू दे ग इथं. तिला तू तरी परेशान करू नको. मलाही वाटते माझ्या पोरीचा संसार सुखाचा व्हावा, ती तिच्या सासरी जावा, हसून खेळून राहावं. माहेरात लेकी बाळी येताना जाताना चांगल्या वाटतात, पण काय करू. शीला, चल, बाळ उठायचं भय. तू बाळावर लक्ष दे बाई, हिच्या गोष्टीवर नको. मला काही ना काहीतरी करावं लागल, कारण आज हिस्स्याची गोष्ट निघाली, उद्या चालून दिला तर. ताई, हा वहिनी, सांगा आज तुमच्या आवडीचं जेवणामध्ये काय बनवायचं? तुम्ही राहू द्या वहिनी, आई बनवतो म्हणली. तुम्ही दुसरं घरातलं काम करा. ताई, तुम्हाला माझ्या कालच्या बोलण्याचा राग आला की काय? राग वगैरे आला असेल तर येऊ देऊ नका, कारण मी जे पण बोलत होते ना तुमच्या भल्यासाठीच बोलत होते. मला वाटतंय की तुमचा संसार चांगला सुखाचा व्हावा. नाही बहिणी, मी तुमच्यावर रागावले नाही. आई, एक काम कर, तू ना आता वहिनीला बोलवूनच घे बघ. हो ग बाई, तेच विचार करत होते मी पण. आता तुझं बी लग्न आहे उन्हाळ्यामध्ये, तुला आराम करावा लागल. घरात खूप कामं राहतात, बोलावून घेते शीलाला. होय आई, तसं बघायला गेलं तर आता वहिनीला घरून पाठवतील का तिचे आई वडील? इथून जाऊन त्यांना 7-8 महिने झाले आणि आपण कधी त्यांना फोन लावून बोललो नाही. असं होऊ नये की लय नखरे करायची होतं. मला नाही वाटत नखरे करल म्हणून, आणि काही नखरे करत असेल तर करू दे. यायचं तर तिला इथंच आहे, सासर घर आहे तिचं. हे आपल्याला काय सोने, 2-2.5 लाख रुपये वाचले आपले. अगं किती खर्च होऊ लागला जेव्हा ती प्रेग्नेंट होती. आणि आई, आता कामवालीचा खर्च वाचणार. हा, मी आजच सांगते तुझ्या भावाला, घेऊन ये म्हणते, जाय म्हणते शीलाला. चल तू फोन लाव, मी बोलते तिच्या माईला. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? काय बहीण बाई, लय लवकर विसरल्या. बाई बोलताय? बाई नमस्ते नमस्ते. हो, मी हे बोलत होते, आता पोरीला लय ठेवलं तुमच्या जवळ. आता पोट भरला असेल तर पाठवा सासर घरी. पोरीचा संसार बघायचा आहे की नाही? तिला संसार करू देता की नाही? बाई, लग्नाच्या नंतर लेकीचं घर सासरच राहते. पण बाई मला एक सांगा, माझ्या पोरीकडून अशी कोणती चूक झाली होती ते तुम्ही तिला एवढी मोठी सजा दिली? तुमचा नातू पण 2 महिन्याचा झालाय बाई. तुमचं एकदा पण मन नाही केलं का? माझी पोरगी कशी जगत आहे इथं, कशी राहत आहे? तुम्ही एक पण फोन केला नाही न जावई बापूनी. कसे माय बापा हा तुम्ही? अरे 4 महिने झाले नाही, दिवस गेले बाईला, ते माझं हे दुःख, माझं ते दुःख. याच्यासाठी पाठवलं होतं तुमच्याकडं. म्हणलं बघा तुमच्या लेकीला करसाल तुमच्या लेकीची डिलिव्हरी. आणि तसं बघायला गेलं तर सासू ननंद वाईटच असतात ना. हे बघा बाई, माझ्याकडे वेळ नाही, दुसरे काम होतं मला. आज दुपारच्याला माझ्या पोराला पाठवते. तुमच्या पोरीला पाठवायचं असेल तर पाठवा, नाहीतर तशी काही घाई नाही मला. नाही हो बाई, माझा बोलण्याचा तसा अर्थ नव्हता. मला असं म्हणायचंय की जावई बापू पण बाप बनलेत ना, एकदा तरी फोन करावा असता ना त्यांनी. हे बघा बाई, ही गोष्ट तर तुम्ही तुमच्या लेकीला पण विचारा. तिने एकदा तरी मला आणि माझ्या लेकीला फोन केला तर मग माझं पोरग कामून करेल. आजही आम्हीच फोन केलाय, तुमच्या पोरीनं नाही. आज दुपारच्याला पाठवते माझ्या लेकाला,
पाठवायचं असेल तर पाठवा, नाहीतर राहू द्या तुमच्याजवळ तुमची लेख. अहो बाई, आज दुपारी कसं होईल व. सोनी, दादाला फोन कर बरं तुया. आई, कशी जाऊ मी माझ्या सासरी? 7-8 महिन्यामध्ये एक वेळा पण कुणाचा फोन नाही आला, आणि यांनी पण कधी फोन केला नाही, बाळाला विचारलं नाही. मग असं अचानक का बोलवत आहे ताई मला ते? मला काही बरोबर वाटत नाहीये. ताई, आताच तुम्ही ऐकलं ना चूक कुणाची होती ते? तुमच्या सासूबाईनं सरळ सरळ सांगितलं की तुम्ही कशी नाटकं करत होत्या ते. अरे मी तर पहिलेच बोलले होते की आईनं तुम्हाला कोणते कामं लावले नाही कधी. तुम्हाला काही कामं करायची सवय नाही, याच्यासाठी तुम्ही सासरी दुखी आहात. मी तर पहिलेच बोलले होते सगळी चूक सासर घरची नसेल, तुमची पण तर काही असेल ना. जेव्हा तिकडून कोणी आलं ना तर सगळे तुमचीच चूक सांगायचे. बाई शीला, ही गोष्ट तर खरी आहे ना की इतक्या दिवसात तुला तुझ्या सासर घरून एका जणाचाही फोन नाही आला, तर मग बाई तू पण कुणाला फोन केला माय? बाई शीला, आता लग्न झाल्यावर सासरी आपल्या घरी काहीतरी जिम्मेदाऱ्या आपल्याला बी घ्यावं लागतील ना माय. बाई, आता ते तुझं घर आहे, तुला पण तर काही कामं करावी लागतील ना. थोडंसं तरी ॲडजस्टमेंट करावंच लागतं ना बाई. बाबा, आता शीलाला आपल्या घरी जावं लागेल ना, कारण आतापर्यंत आजूबाजूचे लोक बोलत होते, पण आता तर आपल्या पाहुण्या रावण्याचे बी फोन यायले तर हे विचारण्यासाठी की शीला सासरी गेली का इथंच आहे म्हणून, आणि का बरं जात नाहीये म्हणून. बाबा, तुम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे पण माझ्यावर नाही. बाबा, मी घरातले सगळे कामं करत होते, तरी पण जाणून बुजून माझ्यासोबत भांडणं करतात. माझ्या सासूला मुद्दामून तिला इथं पाठवायचंच होतं. बाबा, मला डिलिव्हरीचे खर्चे, हॉस्पिटलचे खर्चे करण्यासाठी मला इथं पाठवलं होतं. काही नाही बाई, जे झालं गेलं पार पडलं, पण आता त्यांनी स्वतःहून पुढून फोन केला ना बाई तुला येण्यासाठी, तर आता बाई तुला सासर घरी जावं लागलं माय. संकेत, बाळा, चला आपल्याला खूप तयारी करायची आहे, ते आज संध्याकाळच्याला लोक येतील. राधिका. हा बाबा. बाई, शीलाची तयारी करून दे, तिचे कपडे बिपडे भरा, आज जेवण्यासाठी चांगलं काहीतरी बनव बरं का. हो बाबा. संकेत, चल माझ्यासोबत. आई, तू मला सांग कशी जाऊ मी त्या घरामध्ये? ते पण तर पप्पा बनलेत ना, तरी पण एकदा पण फोन केला नाही बाळाला विचारण्यासाठी, बाळाला बघण्यासाठी आले नाही. शीला, तू सगळ्यात आधी तुझं रडणं बंद कर. बाई, तू आता चांगला चांगला विचार कर. कदाचित बाई तुझी त्यांना आता कदर कळाली असेल. जुन्या गोष्टींना विसरून जा बाई. आता तू हे सगळं विसरून जा की त्यांनी तुला इथं मुद्दामून पाठवलं. शीला, तू असा विचार करू नको की तू मला जड झालीस म्हणून, की समाजाच्या बोलण्यानं तुला मी घरी पाठवत आहे, इथं ठेवत नाहीये. शीला, मला वाटते की माझ्या पोरीचा संसार सुखाचा व्हावा. बस बाळा, याच्यासाठीच मी तुला तिथं पाठवत आहे. नाहीतर या घरात तुझा जन्म झालाय, तुझा पूर्ण अधिकार आहे या घरावर. जेव्हा केव्हा तुझं मन करेल ना बाळा, तेव्हा येत जा. चल, आता तुझी तयारी करायची आहे.